मी ना, तू हे कुठून आणतेस एवढी एनर्जी? तुम्ही काहीच करू नका, सगळं मी करते. हा झोन माझा असल्यामुळे मला दमायला थकायला तेव्हा होते. बडबड करायला आपल्याला आवडतं, पण ही एक कला आहे, ही मला येते आणि मला हे आवडतं. आय वॉज अ व्हेरी नर्डी पर्सन. जगातली इलेक्शन वगैरे बाजूला, माझं तर प्रिफेक्ट इलेक्शन वॉज माय लाईफ मेन इलेक्शन एव्हर. आणि मग मी मास्टर्स केलं जर्नलिझम मध्ये, आणि मग मटा, मग आकाशवाणी आणि मग रेडिओ मिर्ची. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज जी माझ्यासमोर मुलगी बसलेली आहे ती अत्यंत माझी लाडकी मैत्रीण मुलगी असं काय 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 माझ्या मनात येत आहे. कारण मी एक अत्यंत चॅलेंजिंग काम केलं होतं. ते म्हणजे मी काही दिवस माझ्या आयुष्यातले नोकरी केली होती आणि त्यावेळेला जे काही मोजक्या मैत्रिणी मला मिळाल्या त्याच्यातली ही एक होती. आणि येस, मी अर्थात बोलते आहे आरजे ज्ञानेश्वरी. हाय रीमा. हाय ज्ञाना. अच्छा ज्ञाना, तुला माहितीये का, तुला बघितलं किंवा तुझा विचार केला की माझ्या डोक्यात कोणतं गाणं वाजत असेल असं तुला वाटतं? कोणतं? ओळख ओळख. नाही, तर आय एम हॅव्हिंग टू मेनी ऑप्शन्स इन माय माइंड. परम सुंदरी. Because that was my first interaction with her, where she was performing on Param Sundari. In office. In office. I remember दिवाळीच्या वेळेला आय वॉज परफॉर्मिंग. एक्झॅक्टली. सो कमी तिथे आम्ही या कॅटेगरीतले आम्ही असल्यामुळे सगळीकडे ज्ञाना. लाईक दॅट इन द. हो, दिवाळी फंक्शन आहे, परफॉर्म करायला नाहीये, चला डान्स करा. कोणी येणार आहे त्यांचं स्वागत करायचंय, चला डान्स करा, शो तर करा, पॉडकास्ट पण करा. तुला काही मदत हवी असेल रीमा तर प्लीज, हाच पॉडकास्ट एडिट वगैरे करायचं असेल तर आय कॅन डू इट. या रेकॉर्ड करायचं हेल्प करायचं, ह्याचे टाइम स्टॅम्प्स काढायचं असतील तर तेही मी करू शकते. नाही, आम्ही आमच्या गेस्ट कडून एवढं काम नाही करू. दिस इज न्यू. नो, बट ना टेल मी की तू एवढी हरहुन्नरी आहे. बापरे. हो, म्हणजे तू अशी दिसत असलीस अशी तरी तू कशी, एक सेकंड, तू प्लीज हे कॅमेरामध्ये बघून बोल. ती जरी अशी आपल्याला बारीक आणि नाजूक अशी दिसत असली, माय गॉड, तरीही तिच्यातली जी एनर्जी आहे, जो तिच्यामध्ये असं एक काय म्हणूयात, जो एक ती असं वातावरण तयार करते ना, दॅट इज लाईक. सो टेल मी ना, तू हे कुठून आणतेस एवढी एनर्जी, ते सांगा. यार, मला वाटतं मी खूप एक्सायटेड असते ऑलमोस्ट ऑल द टाइम्स. लाईक, आणि आजकाल मी खूप जास्त एक्सायटेड असते बिकॉज टचवूड मे बी मी त्या गोष्टी करते ज्याच्यात मला ऍक्च्युली मजा येते. त्यामुळे मला मजा इतकी येत असते ना की मग मला दमायला बिमायला होत नाही. मी नारायण आहे बेसिकली. मी नारायण आहे. मी न्यू एज नारायण, वरात निघेपर्यंत फुल फ्लेज. माझं असं, तुम्ही काहीच करू नका, सगळं मी करते. हा झोन माझा असल्यामुळे मला दमायला थकायला तेव्हा होत नाही. जर तू अगदीच काही असं माझं नावडतं काम वगैरे मला दिलंस तर कदाचित मला कळेल की किती वेळ गेलाय. पण जर इट इज थिंग्स दॅट आय एम करंटली डुईंग तर समोरचा थकेल, पण माझं असतं तो क्या हुआ, 8 बज गए, 15 मिनिट में हो जाएगा. पण मला सांग ज्ञाना की बडबड करायला आपल्याला आवडतं. हे तुला म्हणजे कधी लक्षात आलं ग? कारण आपण लहान असतो तेव्हा आपण खूप बडबड करत असतो, तेव्हा गप ग किती बोलशील असंच आपल्याला म्हटलं जातं. पण ही एक कला आहे आणि ही मला येते आणि मला हे आवडतं. हे तुझं कसं झालं, कसं म्हणजे रिअलायझेशन कधी आलं? रॅन्डम प्रवास आहे हा माझा थोडासा. पण म्हणजे असं नव्हतं की मी लहानपणापासून इतकी बोलते की घरच्यांना सांगायला लागतं की प्लीज गप्प बस, असं वगैरे नव्हतं. ओके. फॉर मोस्ट पार्ट ऑफ माय लाईफ म्हणजे माझ्या बिल्डिंगमध्ये चाळीत राहायचे, तर माझ्या वयाचं कोणी नव्हतं. म्हणजे असं कोणी नव्हतं की माझा ग्रुप आहे आणि मी सतत बाहेरच खेळतेय वगैरे. आय वॉज अ व्हेरी नर्डी पर्सन. मी प्रचंड अभ्यास वगैरे करणारी अशी व्यक्ती होते जिचा कधी होमवर्क पेंडिंग वगैरे नसतो. फर्स्ट बेंचर. मी फर्स्ट बेंचर नसली तरी फर्स्ट येणारे होते, त्यामुळे यू कॅन कन्सिडर. पण इट वॉज नॉट फक्त अभ्यास. म्हणजे माझं असं होतं अभ्यास आणि इतर सगळ्या गोष्टी. त्यामुळे हेडगर्ल वगैरे हे सगळं मी असल्यामुळे मी फुल फ्लेजेड, मला वेळच नाही मिळायचा बाकी काही करायला. कारण मी शाळेच्याच इतक्या ऍक्टिव्हिटीज मध्ये गुंतलेली असायचे की म्हणजे जगातली इलेक्शन वगैरे बाजूला, माझं तर प्रिफेक्ट इलेक्शन वॉज माय लाईफ मेन इलेक्शन एव्हर. की प्रिफेक्टचं इलेक्शन होणार आहे आणि आता आपण उभे वगैरे आहोत आणि आता रिझल्ट वगैरे येणार आहे आणि तो बॅच आणि याव तेव्हा ह्यातच मी असल्यामुळे मला बाकी काय करायला वेळच नव्हता. आणि जेव्हा सुट्टी पडायची तेव्हा म्हणजे लहानपणापासून असंच होतं की बिकॉज अगेन बिल्डिंगमध्ये कोणी नव्हतं तर करायचं काय ना, घरी कोणी नाही मी सोडून, म्हणजे आई बाबा नोकरी करायचे.
तर बालभवन हा जो एक प्रकार होता, तिथे जी शिबिरं लागायची त्या सगळ्या शिबिरात मला घालायचे सगळ्या. मी फ्लावर मेकिंगचं शिबिर केलंय रीमा, सही आहे. मी कराटेचं शिबिर केलंय, त्यातलं मला आता काही येत नाही. मी आउट ऑफ नोवेअर मी एरोबिक्सचं शिबिर केलंय, मग मी ड्रामा पण केलंय, कम्प्युटरचं केलंय, तिकडे मी क्ले मॉडेलिंग केलंय. म्हणजे तिथे जितके होते ना ऑप्शन्स मी सगळं करायचे. मी ग्लास पेंटिंग वगैरे. सो आय वॉज व्हेरी बिझी. त्यामुळे ऑल्दो की मला ह्या सगळ्यामध्ये इंटरेस्ट होता, म्हणजे कलेच्या दृष्टीने सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट होता, मी अभ्यासात पण चांगली होते इव्हेंच्युअली, बिकॉज 10वीत चांगले मार्क या ते करून मग मला माझ्या क्लासचे सर म्हणाले की तू सीए एंट्रन्स देऊन बघ. अच्छा, म्हणजे वेकेशन आहे, काय सगळे लोक सीए एंट्रन्स देणार आहेत क्लासमधले, तर सगळे देतात. पण म्हटलं चला इथे बसायचं तर तिथे बसू. तर मी दिली, मग मी क्लिअर झाले. आणि मग माझ्यासोबत तेच झालं जे सगळ्या सीए स्टुडंट सोबत होतं की आता पुढचा एक्झाम द्या, मग पुढची असं करत करत माझं IPCC पर्यंत झालं. आणि बाय दॅट टाइम आय वॉज रिअलायझिंग की, म्हणजे मी मटासाठी लिहित होते तेव्हा, तर आय रिअलाइज की मला ते करण्यात जास्त मजा येते. म्हणजे मी सीएचा अभ्यास करायला लायब्ररीमध्ये असायचे, पण मी एखादं मध्ये आर्टिकल लिहायचे तिकडेच बसून आणि पाठवायचे मटाच्या ऑफिसला, आणि ते करताना मला जास्त मजा यायची कम्पॅरेटिव्हली. एक मिनिट ज्ञाना, हे जरा रॅन्डम आहे. फॉर द 3 years दॅट आय हॅव नोन यू, मला हे आत्ता कळतंय की मी सीए करत होते. हो, I mean, do you have newfound respect for me? Not Reema? really. Please. I'm trying to match A with B. अरे का मी असं केलं? नाही, मग ही अशी का वागत होती? मी चांगलं वागत होते, प्लीज. खूप चांगलं वागत होती, माझं असं काही म्हणणं नाहीये. ओके. पण नाही, मग मटाचं झालं, मग मी डिसाईड केलं की आय कॅन कम्प्लीट सीए, पण इट इज पॉइंटलेस, बिकॉज म्हणजे सीएचा अभ्यासक्रम काही असा नाही की चला हे पूर्ण करू आणि मग पाहिजे ते करू. मग काच करेन मी 2.5 वर्ष अजून सीए आणि फायनल सीए. सो आय डिसाइडेड टू क्विट दॅट. आणि मग मी मास्टर्स केलं जर्नलिझम मध्ये, आणि मग मटा, मग आकाशवाणी, आणि मग रेडिओ मिर्ची. ओके, बरं. पण आय हॅव अ बोन टू पिक विथ यू. टेल मी. की आय रिमेंबर व्हाईल आय वॉज वर्किंग देअर, आय थिंक मिर्ची वॉज द ओनली चॅनल की जिथे मराठीमध्ये शो असायचा, जो तू होस्ट करायची. राईट, है ना? मिर्ची ऑटो राणी. येस, जो एक्झिस्टिंग शो होता, विच आय काइंड ऑफ टूक ओव्हर बिकॉज ऑफ रिझन. पण तू तो करत होतीस. आणि आय रिमेंबर की जेव्हा लता दीदी गेल्या तेव्हा आपण त्यांची मराठीतली गाणी पण वाजवली होती, जी आय थिंक दुसऱ्या कोणत्याच रेडिओ चॅनलने वाजवली नव्हती त्यावेळेला. तर तो शो का थांबवलास? आय नो, हे खूप लोकांचं म्हणणं आहे. आणि आफ्टर द शो स्टॉप वी गॉट अ लॉट ऑफ रिस्पॉन्स फ्रॉम ऑल द लिसनर्स ऑल्सो की थांब, मी हे मराठीत बोलते नाही तर लोक मला ट्रोल करतील. तो शो थांबल्यानंतर मला खूप लोकांनी मेसेज केले, किंवा ऑफिसमध्ये पण अनेक कॉल्स आले की का थांबवताय वगैरे वगैरे वगैरे. सो आय फील की बिकॉज ॲट दी एंड ऑफ द डे आपण एका कंपनीमध्ये काम करतो, काही डिसिजन्स बनवतात इतर माणसं, आणि they are according to whatever they are thinking is the best for the company. So I took it with a pinch of salt. म्हटलं ठीक आहे, चला आपल्याला काय करायचंय, मराठी तर माझं कंटिन्यू प्रेम आहेच, त्यामुळे मला माहित होतं की मी काही ना काहीतरी तो शोधणारच आहे. त्या शोच्या निमित्ताने अनेक असे नॉन मराठी लोक होते जे तो शो ऐकायचे, त्यांची मातृभाषा मराठी नसून ते मराठी गाणी ऐकायचे, त्यांना अप्सरा आली आणि वाजले की 12 वगैरे माहित होतं, आणि त्याची फरमाईश ते करायचं. तर मला खूप भारी वाटायचं. आणि आय रिअलाइज्ड की आपल्या मातृभाषेत व्यक्त होण्याची मजाच काहीतरी वेगळी आहे. सो मग मी ठरवलं की ठीक आहे, हे नाही ना तर आपण दुसरं काय करू शकतो. तर पॉडकास्टिंग सुरू केलं. सो त्याच्यातून मला प्रचंड मजा यायला लागली, बिकॉज जरी शो मध्ये काय व्हायचं की एक आरजे अनेक लोकांना वाटतं सतत बोलत असतो, पण तसं नाही आहे. एक आरजे खूप कमी वेळ बोलतो एका तासामध्ये, खूप कमी वेळ, खूप कमी. त्या मनाने त्यांना पैसे खूप मिळतात, वेरस पॉडकास्टमध्ये आम्ही इतका वेळ बोलतो आणि आम्हाला काहीच पैसे मिळत नाहीत. या गैरसमजुतीवर माझं काहीच म्हणणं नाहीये, पण जाऊ दे. पण त्याच्यामुळे आता पॉडकास्टमध्ये मला पूर्ण फुल फ्लेजेड एखाद्या व्यक्तीला एक्सप्लोर करता यायला लागलं, त्यामुळे मला एकतर त्यात मजा आली. आणि आधी कसं मराठी शो फक्त मुंबईत होता, आता मी करते मिर्ची टॉप 20 मराठी, म्हणजे आठवड्यात 20 मराठी जी टॉप गाणी आहेत त्यांचा काउंटडाऊन शो आहे, आणि त्यात मी त्या गाण्यांबद्दल बोलते. यू नो की म्युझिक इज अगेन, मला प्रचंड आवडतात मराठी गाणी. आणि माझं एका मधल्या काळात असं झालं होतं की जेव्हा मी टाकायचे ना की रिसेंटली
कोणती अशी मराठी गाणी आहेत जी तुम्हाला आवडतात, तर लोक तरी सुद्धा जुनीच गाणी सांगायचे. बिकॉज असं कोणतं गाणंच नव्हतं अकॉर्डिंग टू देम जे रजिस्टर झालंय की हे आत्ताचं आहे आणि हे मला आवडतंय, तर मी आवर्जून बाय चॉईस ते वाजवेन. सो मला असं वाटलं की दिस इज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी की आता मला जर नवीन गाण्यांबद्दल बोलता येतंय आणि मला जर थोडासा काही फरक पाडता आला की ओके हे गाणं का सुंदर आहे आणि ह्यातलं तुम्ही काय ऐका. रोज सकाळी जायचं त्या स्टुडिओमध्ये आणि बोलायचं, ते हिंदीत असो मराठीत असो व्हॉट एव्हर इट इज, पण ते तेवढे तास म्हणजे अग्रीड की 5 तासाचा शो असेल तर काही तुम्ही 5 तास बोलत नाही, पण प्रत्येक तासामध्ये 20-20 मिनिटं असं जरी म्हटलं तरी एक 100 मिनिटं बोलायचं असतं ग, विच इज मोर दॅन 1.5 तास, 1.5-2 तास जवळजवळ. सो हे बोलायला जी एनर्जी लागते, तू व्हॉट इज युअर रुटीन मॅन, तू आणते ती एनर्जी? माझं रुटीन जरा आयडियलिस्टिक आहे. म्हणजे जर कोणी ऐकलं तर एखाद्या व्यक्तीला वाटेल की हिला आपली सूनच करून घ्यावी की काय. नका तिच्या सासूबाई आणि ते सगळं प्लेसेस हॅव बीन टेकन. हे आईही ऐकणार आहे त्यामुळे आपण ह्याच्याबद्दल काहीच नको बोलूया. मी आय एडिट इट आउट. नाही, मी म्हणतेय की मी सकाळी मला लवकर उठण्याची सवय आहे रीमा पहिल्यापासून, बिकॉज मी सीए करत होते. मी 2:30 वगैरे उठायचे अभ्यास करायला. ती रात्र असते, सकाळ नाही. तेच ते म्हणजे जो काही तो कालावधी आहे तेव्हा मला उठण्याची सवय होती. तर आताही मी लवकरच उठते. वर्कआउट, योगा किंवा जे काही आहे ते करते. आणि यार मला असं वाटतं की मला जितक्या वेळेला मी हा प्रश्न स्वतःलाही विचारते की व्हॉट मेक्स मी वॉन्ट टू गो. मला थोडासा फोमोच होतो जर मी नाही काम करत असेल तर. जसं मी आता रिसेंटली 1 आठवडा सुट्टीवर होते. लकीली ते आमच्या घरातलं लग्न होतं म्हणून मी बिझी राहिले. पण जर तू मला म्हणाली असतीस की ज्ञाना तू 1 आठवडा सुट्टी घे आणि तू काय घरी चिल कर, काय पाहिजे ते कर, तर 2 दिवसानंतर माझं झालं असतं की बस झालं, आता झालीये मी फ्रेश, मी जाते परत, मी काय करू 1 आठवडा. पण दॅट इज बिकॉज आय एम रिअली व्हेरी पॅशनेट. यार तू हे ऑब्झर्व केलंयस की नाही माहिती नाही, पण मी सुद्धा जेव्हा हे इंटरव्ह्यूज घ्यायला सुरुवात केली ना, तेव्हा माझा त्याच्या मागे हेतू हाच होता की काय असतं, अनेकांच्या अनेक जर्नी सुरू असतात, प्रत्येकाची वेगळी आपली जर्नी सुरू असते आणि त्यांचे लर्निंग्स असतात. राईट. त्याच्यात ज्या वेळेला हे अचिव्हर्स असतात ना, तेव्हा त्यांचं नुसतं लर्निंग नसतं, त्याच्यावरचा त्यांचा विचार पण असतो आणि तो आपल्याला ऐकायला मिळतो. सो इट्स जस्ट लाईक रीडिंग अ लॉट ऑफ बुक्स. 100%. डू यू थिंक की इट हेल्प्स अस ग्रो ॲज इंडिव्हिज्युअल्स ऑल्सो? ॲब्सोल्युटली. मला वाटतं द बेस्ट थिंग थ्रू दीज पॉडकास्ट जी मला मिळाली आहे इज ऐकणं ऑर लिसनिंग. म्हणजे खूप लोक असं आहेत ना रीमा ज्यांना आरजेस बनायचंय, राईट, आणि ते मेसेज करतात. आय एम शुअर तुला पण त्यावेळेला आले असतील की प्लीज मला बनायचंय, काही वेकेन्सी आहे का वगैरे. आणि प्रत्येकाचं त्यांचे जर तू विचारलंस की तुमचे काय प्लस पॉईंट्स आहेत, तर 99% ऑफ द लोक तुला हेच सांगतील की मी खूप छान बोलू शकतो, मला बोलायला खूप आवडतं. माझ्या आजूबाजूचं म्हणतात वा तू बोललीस किंवा तू बोललास की ऐकत राहावं असं वाटतं. पण आय फील इट्स नॉट रिअली दॅट. इट इज मोर अबाउट तुम्हाला हे कळणं की तुम्हाला कुठे थांबायचंय, तुम्हाला केवढं बोलायचंय आणि तुम्हाला कधी केवढं बोलायचंय. ही नॅक येणं इज ऍक्च्युली आर्जिंग अकॉर्डिंग टू मी. कारण तुमच्याकडे खूप कमी वेळ असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला एंटरटेन करायचंय, तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे, तुम्हाला असं काहीतरी बोलायचं आहे की लिस्नरला जिथे कुठे ती व्यक्ती असेल वाटेल की अजून 5 मिनिटं या व्यक्तीला ऐकावं किंवा 2 गाणी आणि 1 ऍड ब्रेक ऐकावा कारण मला या व्यक्तीला पुन्हा ऐकायचं आहे. हे सगळं करायला तुमच्याकडे लिटरली 1.5 किंवा 2 मिनिटं आहेत. सो तुम्ही खूप बोलणारे असून काही उपयोगच नाहीये तिथे. बरोबर. रादर इट्स अ कॉन इन दॅट केस इफ युअर समवन हू कांट कंट्रोल, राईट. हे फिगर आउट करणं की किती बोलायचं आणि कसं मला जे सगळं सांगायचंय ते मी कन्साइज करू, तेच अप्रोप्रिएट शब्द वापरू, तरी सुद्धा ते कम्युनिकेटिव्ह आणि छान आणि एनर्जेटिक असेल, दॅट इज द स्किल. सो ते स्किल यायला बराच वेळ लागतो. आणि इन टर्म्स ऑफ पॉडकास्टिंग आणि इंटरव्ह्यूइंग मला वाटतं लिसनिंग. म्हणजे मी खूप वेळा जेव्हा माझा इंटरव्ह्यू जनरली तरी मी बघत नाही कारण एडिटला मी असतेच, त्यामुळे ऑलरेडी मी एकदा तो बघितलेला असतो. पण इफ आय एव्हर गो अँड वॉच माय इंटरव्ह्यू ना, आय जस्ट वॉच मी लिसनिंग इन इट. ओके. आणि खूप लोकांनी मला ही कॉमेंट दिली आहे किंवा मेसेजेस दिले आहेत. लोकांनी मी ऐकतानाचा स्क्रीनशॉट काढून मला पाठवलाय. आणि आय नोटिस्ड की समटाईम्स आय डोंट इवन नो की ही तीच व्यक्ती आहे का. म्हणजे आय कॅन सेन्स इट की माझ्या डोळ्यात इतकी क्युरिओसिटी आहे, इतकं कुतूहल आहे आणि मी एखाद्या लहान मुलासारखी त्या व्यक्तीकडे बघून ऐकते. लाईक आय फॉरगॉटन द फॅक्ट की मला पुढे काय विचारायचं आहे, मग मी ह्याच्यातनं कसा कॉन्टेंट काढू वगैरे, हे सगळं नाहीच आहे. इट इज जस्ट लाईक तुम्ही सांगताय सांगा हेच आहे. आणि मला वाटतं ती प्रोसेस मी खूप एन्जॉय करते. त्यानंतर जे सॅटिस्फाईंग वाटतं ना, आय कांट टेल यू. ज्ञाना,
आर यू गोइंग टू क्राय? म्हणजे आय फील लाईक क्राईंग, कारण ज्ञाना फायनली ऐकायला लागली. हो, मी फक्त रीमाचं ऐकायचं आधी, आता मी जगाचं ऐकते. I hope you're selective in that also. I'm very selective in that. बरं ज्ञाना, टेल मी की तुझे सध्याचे आवडते पॉडकास्ट, टॉप 5 पॉडकास्ट कोणते? मी तुझा पॉडकास्ट पहिल्यापासून ऐकते. लाईक एव्हरी टाइम रीमा सेंड्स मी अ लिंक व्हॉट्सअपवरती. आणि आमच्या घरात असं म्हणजे आहे इन जनरल की पॉडकास्ट असं सेक्लुजनमध्ये नाही ऐकला जात, स्पीकरवरच लावते मी मराठी पॉडकास्ट. खास करून मला आणि आईला दोघींना पण खूप आवड आहे. तर अनेक वेळेला मी रात्री झोपायच्या आधी पॉडकास्ट लावतो, किंवा सकाळी उठल्यानंतर अनेक लोक जसं म्युझिक लावतात तसं आम्ही पॉडकास्ट लावतो, आणि वी डू आर डेली सकाळच्या गोष्टी ज्या करायच्या आहेत. सो तुझा पॉडकास्ट मी रेग्युलर बेसिसवरती ऐकते. मी अमुक तमुकचे ऑलमोस्ट सगळे एपिसोड्स ऐकते, बिकॉज मला खूप आवडतात. जी व्हरायटी ते लोक आणतायत, इट इज क्रेझी. त्यानंतर मी अनेक हिंदी इंटरव्ह्यूज बघते. म्हणजे निलेश मिश्रा इज माय फेवरेट. त्या व्यक्तीला मी स्लो इंटरव्ह्यूज मी फक्त यासाठी बघते, निलेश मिश्राचं लिसनिंग बघण्यासाठी, की तो माणूस कसं ऐकतो, एवढंच मला बघायचंय त्या इंटरव्ह्यूमध्ये. इट्स नॉट की अच्छा याने हा प्रश्न विचारला मग मी पण तो विचारेन वगैरे, हे सगळं अजिबातच नाही. पण जो कम्फर्ट आहे, जी एक स्पेस त्या दोन व्यक्तींमध्ये क्रिएट झालेली असते, की पॉज असतो आणि तरी इट्स नॉट ऑकवर्ड, मला तर खूप मॅजिकलच वाटतंय की कसं ते करत असतील, आय डोंट नो. सो ते शोधण्यासाठी मी अनेक वेळेला त्यांचे पॉडकास्ट बघते. त्यानंतर मी समदीशचे पॉडकास्ट ऐकते बऱ्याच वेळेला, दॅट ऑल्सो आय लाईक. फिल्म कंपॅनियन कधी कधी बघते. समटाइम्स इट गेट्स टेक्निकल, तरी पण मला आवडतं, कारण त्याच्यात मला असं वाटतं थोडे अभ्यासू प्रश्न असतात, जे म्हणजे टिपिकल प्रश्न नसतात, काहीतरी समथिंग मोर. मी ललन टॉप फॉलो करते बऱ्याच वेळेला, बिकॉज मला आवडतं द वे दे कंडक्ट देअर इंटरव्ह्यूज, मला वेगळं वाटतं काहीतरी, सो ते मी बघते. सो हे सगळे साधारण आहेत. सो म्हणजे तू मराठीमध्ये बट इट इज अभ्यासू मुलगी आहेस, हे तू प्रूव्ह केलेलं आहेस परत माझ्या चॉईस. हो. आणि आय जस्ट रिअलाइज की विच मीन्स की मी फक्त इंटरव्ह्यूचेच पॉडकास्ट ऐकते. आय डोंट रिमेंबर, ह्या व्यतिरिक्त मी नाही ऐकत खरंच. मला खूप आवडतं रीमा इंटरव्ह्यूज बघायला, प्रचंड. माझी प्लेलिस्ट आहे इंटरव्ह्यूजची, सो मला खूप आवडतं. ते तू शेअर केलं होतंस आय थिंक ऑन युअर स्टोरी. हा, मी कधीतरी राईट. त्याच्यामध्ये मुक्काम पोस्ट मनोरंजन वॉज अ नंबर 1. कारण मी रेग्युलरली ऐकते ना, सो आय टेक दॅट ॲज अ मेजर कॉम्प्लिमेंट. इट इज अ मेजर कॉम्प्लिमेंट. आणि माझ्या आईकडून इफ आय हॅव टू कॉम्प्लिमेंट यू, शी लव्ज द वे यू टॉक. म्हणजे माझ्या आईच्या अकॉर्डिंगली तुझा आवाज खूप छान येतो रेकॉर्डेड ऑन द पॉडकास्ट. इट इज एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह, खूप खुलवणारा आहे समोरच्याला. त्यामुळे आम्हाला तुझे पॉडकास्ट ऐकायला प्रचंड मजा येते. दॅट इज ऑल्सो वन रीजन. सो द क्रेडिट गोज टू माय आवाज ऑल्सो. ऑल्सो मग ठीक आहे. कम ऑन. नाही, सो टेल मी ज्ञाना की यू आर ऑलवेज, म्हणजे मी जेव्हा जेव्हा तुला पाहिलंय, अनलेस युअर ऑन द वर्ज ऑफ की आता मी संपली आहे, असं पण होतं, असं होतं कधी कधी, ते प्रत्येकाचंच होतं. पण अदरवाईज तू फुल ऑन बबल ऑन अशी असतेस. युअर ऑलवेज बबली, फुल ऑफ लाईफ, एनर्जी वगैरे वगैरे. बट आय वॉन्ट टू नो दॅट तो एक इन्सिडेंट तुझ्या आयुष्यातला कोणताही असेल तो, की ज्याने तुला अंतर्मुख केलं. बरेच आहेत ऍक्च्युली. विच वन शुड आय टेल दॅट आय एम थिंकिंग. नाही, देर हॅव बीन, म्हणजे खूप डार्क पॅचेस आणि खूप लो पॅचेस आलेत माझ्या आयुष्यात, पण ते होऊन सुद्धा आता बरीच वर्ष झाली आहेत. सो यु नो, मी हे नाही म्हणू शकत की आता इन द रिसेंट पास्ट मला त्यातल्या कोणत्याही इन्सिडेंटनी इम्पॅक्ट केलंय. मला जर इम्पॅक्ट केलं असेल तर मी तुला मगाशी म्हटलं तसं काही कॉन्व्हर्सेशन्सनी खूप इम्पॅक्ट केलंय, म्हणजे बघताना किंवा ते कंडक्ट करताना, दोन्ही. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, मी डॉक्टर सलील कुलकर्णींसोबत पॉडकास्ट केलेला. त्या पॉडकास्टमधनं मला सिंगल पेरेंटिंगबद्दल खूप इन्साइट्स मिळाले रे. आणि मला असं रिअलाइज झालं की ॲज अ चाइल्ड आपला एक पर्स्पेक्टिव्ह असतो, आणि आपल्याला असं वाटतं की अरे पण माझा पर्स्पेक्टिव्ह समोरच्या व्यक्तीला का नाही कळत आहे. पण वेन सलील दादा वॉज देअर आणि तो त्याचा पर्स्पेक्टिव्ह एक्सप्लेन करत होता ना, देअर वॉज अ लॉट ऑफ लर्निंग. आणि मी तो इंटरव्ह्यू करत असताना अंतर्मुख होते. दॅट वॉज वन इन्सिडेंट जिथे मला खूप वाटलं. मी रिसेंटली AV प्रफुल्ल चंद्रसोबत गप्पा मारत होते. रीमा, आय एम टेलिंग यू, ती व्यक्ती मला सांगते की कशी
त्याला त्याची प्रोसेस स्पिरिच्युअल वाटते. आणि बिकॉज आय एम अ फॅन ऑफ हिज म्युझिक. म्हणजे इट वॉज ऑलमोस्ट लाईक की A.R. रहमानच्या समोर तुम्ही बसलायत आणि ती व्यक्ती तुम्हाला सांगते की पियानोवरती वाजवताना त्याला काय वाटतं. नाऊ यू इमॅजिन की जरी ही इज टॉकिंग अबाउट म्युझिक तरी माणूस म्हणून पण तुला किती गोष्टी त्यामधनं मिळणार आहेत. नक्कीच. सो दॅट वॉज वन पॉडकास्ट जिथे मी बरीच आय वॉज रिअली ॲब्झॉर्बिंग, जितकं मी करू शकत होते तितकं. एक व्हेरी डिफरंट पण आपला जस्ट नील थिंग्स जो आहे, तर नील माझा खूप आधीपासून मित्र आहे. लॉकडाऊनच्या वेळेला आमची मैत्री झालेली, ठीक आहे. आणि नंतर ही इज ग्रोन सो मच आणि आता ही इज अ स्टार. तो ऍक्टिंग करतो, तो इन्फ्लुएन्सिंग करतो इन द मोस्ट राईट वे ऑफ इट. तो कॉन्टेंट क्रिएशन करतो अक्रॉस लँग्वेजेस. त्याचा मी रिसेंटली केला. आणि एकतर मला हे भारी वाटत होतं की आपला मित्र, यु नो, ज्या वेळेला आमची मैत्री झालेली आम्ही दोघंही तिथे नव्हतो जिथे आम्ही आता प्रॉब्ली आहोत. आम्ही दोघं आमचं काहीतरी लॉकडाऊनमध्ये इन्स्टा लाईव्ह कर आणि काहीतरी बोल हे सगळं करत होतो. ओव्हर द इयर्स आता जेव्हा तो माझ्या स्टुडिओमध्ये माझ्या समोर बसलेला, इट वॉज सच अ डिफरंट एक्सपिरियन्स. म्हणजे मला इतकं ओव्हरवेल्मिंग वाटत होतं ते की माझ्याच मित्राला मी आता विचारणार आहे. आणि इट्स जस्ट डिफरंट यार, बिकॉज ही इज माय फ्रेंड. आणि त्या जर्नीमधल्या त्यांनी जितक्या गोष्टी शेअर केल्या ना, इतकं भारी होतं रीमा ते. बिकॉज त्यातल्या अनेक गोष्टी मी म्हणजे ज्या तो डिस्क्राईब करत होता त्यावेळेला आम्ही फ्रेंड्स होतो. सो आय न्यू ऑल ऑफ दोज थिंग्स. आणि आज जेव्हा ॲज अ थर्ड इंटरव्ह्युअर आय वॉज लुकिंग ॲट देम, खूपच डिफरंट एक्सपिरियन्स होता. आणि कमिंग फ्रॉम समवन, आजकाल जे आपण पॉप्युलॅरिटी म्हणतो, तर ही इज ॲट इट्स पीक राईट. इफ यू हॅव टू थिंक अबाउट नंबर्स आणि याव त्याव वॉट एव्हर. बट त्यातला जो आर्टिस्ट आहे, विच आय ऑलवेज बिलीव्ड की त्याच्यात आहे, त्या कलाकाराशी मला बोलता आलं, ह्याच्याबद्दल मला फार भारी वाटलं. दॅट वॉज अनदर मोमेंट जिथे मी खूप अंतर्मुख झाले. सो असे खूप आहेत. काही इंस्टाग्रामवरची माणसं आहेत ज्यांचे पोस्ट बघून मला फार अंतर्मुख व्हायला होतं. खूप वेळा म्युझिक ऐकताना होतं, रॅन्डमली पण मी रडू शकते. ओके, सो दिस अ फन फॅक्ट. माझी पहिली रिॲक्शन, नॉट जस्ट एखाद्या वाईट किंवा दुःखद गोष्टीसाठी, पण मला जर खूपच आनंद झाला असेल, म्हणजे मी भारावूनच गेले, तर मला रडायलाच येतं. दॅट्स माय फर्स्ट रिॲक्शन. बिफोर आय स्माईल आय विल हॅव टिअर्स. दॅट्स द वे इट हॅपन्स नॅचरली. पण म्हणजे मी तुला सांगू का, याचा अर्थ यू आर स्टील इन टच विथ युअर चाइल्ड. कारण लहान मुलांचं तसं असतं की जेव्हा त्यांना एखादी भावना अनावर होते ना, तेव्हा ते रडतात. आणि इट मे नॉट बी जस्ट वॉन्टिंग फूड ऑर समथिंग लाईक दॅट. तो आनंद जरी झाला तरी ते आधी रडतातच आणि मग ते एक्सप्रेस करतात. सो दॅट इज युअर वे ऑफ युअर बॉडी टू acclimatize itself to that feeling. Right. Okay. So you're still in touch with your inner child. Oh, you can say that. आणि तू आता जे नील बद्दल बोलत होतीस ना ज्ञाना, that is so nice. कारण आपल्या आजूबाजूला सगळीच माणसं असतात, सगळ्यांचाच प्रवास सुरू असतो आणि प्रत्येकजण कुठे ना कुठे पोचत असतो आफ्टर एव्हरी पॉइंट ऑफ टाइम. पण अशी मोजकी माणसं असतात ना की ज्यांचा सक्सेस बघून, की ज्यांचं चांगलं चाललंय हे बघून आपल्याला मनापासून आनंद, खरंय मनापासून आनंद होतो. आणि मला आता सांगायला पण असं अंगावर काटा येतोय की ज्ञाना, फॉर मी यू आर वन ऑफ दोज पीपल. थँक्यू. ओके, थँक्यू सो मच. ज्ञाना, आपण सगळे एकदा अलिबागला गेलो होतो. हो, इफ यू रिमेंबर. आणि तिथे तुला लोकांचे मेसेजेस येत होते की तुम्ही अलिबागला आहात तर आम्हाला भेटा वगैरे वगैरे वगैरे. तर जेव्हा असे लोक आपल्याला फॉलो करतात आणि तू तुझ्या इन्स्टावरून त्यांना कळलं की आता ही बाई अलिबागमध्ये आहे आणि मग ते तुला मेसेजेस करत होते रॅन्डमली. सो कसं वाटतं ग अशा वेळेला? खूपच ओव्हरवेल्मिंग आहे यार हे. आणि आता काय झालं माहितीये का, अचानक ओव्हर द लास्ट सम मंथ्स ना, आधी कसं मुंबईत आपला शो आहे तर ऑब्व्हियस आहे की मुंबईतली माणसं तुम्हाला फॉलो करत असतील किंवा तुमचे काही ओळखीचे पाळखीचे. ऑल द सोशल मीडियानी हे ब्रेक केलंय बिकॉज आता कोणीही कोणाला फॉलो करतं. पण अचानक माझे महाराष्ट्रात खूपच, म्हणजे काय जळगाव, नाशिक, औरंगाबाद वगैरे. आणि माझं असं होतं की आपण, एक्सक्यूज मी, हाय, पण आपण कधी भेटलो नाही होत. मी तुमच्या शहरातली नाहीये. पण रीमा, आय मीन काही इन्सिडेंट्स मी तुला सांगू शकते. एक मुलगी आहे जिने मला तिची बहीण मानलंय. ओके, तिने मानलंय तिची बहीण. आणि तिने वन फाईन डे ती मला म्हणाली की यु नो माझी मला तू माझ्या बहिणीसारखीच वाटतेस. आणि तिने आत्ता माझ्या वाढदिवसाच्या दिवशी कविता लिहिली. दिवाळीत तिने मला चॉकलेट्स पाठवली. ती मला रॅन्डमली माझं काही असेल तर ते शेअर करते, माझ्याशी असे पॅराग्राफ्स पाठवते प्रेमाने मेसेजचे. आणि इन रिटर्न तिचे काही एक्सपेक्टेशन नसते की तिला अटेन्शन हवंय की तिचं मी काहीतरी शेअर करावं वगैरे, काहीच नाही.
आणि माझं असं होतं की मी तुला भेटले पण नाहीये, म्हणजे लिटरली मी तुझा आवाजही नाही ऐकलाय. राईट. आणि तू इतकं कनेक्ट होऊन मला तू शेअर करतेस गोष्टी. देर हॅव बीन अशी माणसं जे, सो रिसेंटली मी असं सुरू केलं 75 डेज ऑफ मराठी म्युझिक. ठीक आहे, मी रोज एक गाणं शेअर करायचं बिकॉज मला असं वाटलं की आत्ताची गाणी किंवा गेल्या काही वर्षांमधली गाणी लोक नाही ऐकत आहेत मे बी. सो मला जी गाणी आवडतात ती, मग त्यातलं मला काय आवडलं वगैरे वगैरे. रीमा, मला रिमाइंडर येतो सकाळी काही लोकांचा की अरे आजचं गाणं कुठे आहे आणि ते का नाही टाकलंयस तू. आणि आय एम जस्ट लाईक, तुम्ही इतके सिरियसली का घेताय मला. पहिली गोष्ट, दिस इज सो अनइमॅजिनेबल. आणि दे आर लाईक की नाही तू टाकतेस, मग आम्ही तेच गाणं दिवसभर लूपवर ऐकतो, मग ते गाणं आम्ही प्लेलिस्टमध्ये ऍड करतो, मग आम्ही वेट करतो की आता उद्या काय. आणि आम लाईक, सो न्याना, दॅट मीन्स यू आर सो रिस्पॉन्सिबल फॉर सो मेनी पीपल. दॅट्स ट्रू. कोणी रॅन्डमली स्केचेस बनवतात. एकदा 1-2 भाऊ आलेले, त्यातल्या एकाने स्केच बनवलेलं आणि ते कुठून अंबरनाथ वगैरे वरनं ते स्केच त्यांनी त्याचं फ्रेमिंग केलं. एवढी मोठी फ्रेम बनवली त्याची आणि ते ऑफिसमध्ये मला फक्त द्यायला आलेले. ते अंबरनाथ टू लोअर परळ फक्त मला स्केच द्यायला आलेले. दॅट्स इट. वाव. रॅन्डम. आणि काही लिस्नर्सचे पेरेंट्स सुद्धा, म्हणजे एक लिस्नर आहे चिराग नावाचा, तो त्याच्या आईवडिलांना घेऊन आलेला. तो पण असाच कुठेतरी राहतो आणि त्याचे आईवडील आधी सिद्धिविनायकला गेले, त्यांनी तिकडचा प्रसाद घेतला माझ्यासाठी. मग ते आपल्या स्टुडिओमध्ये आले, त्यांनी त्यांच्या बागेतले जाम आणि चिकू आणि याव आणि त्याव असं सगळा तो मेवा आणलेला. ते सगळे ते आले, ते मग त्यांना बघायचं होतं की मी कुठे काम करते. मग ते आत आले, मग ते म्हणजे आपलेच आई वडील कसे एखाद्या मुलाच्या ऑफिसमध्ये जाऊन एकदम असे होते की अच्छा इथे बसतोस का तू वगैरे, तसे ते पूर्ण. आणि त्याची आई ऑलमोस्ट रडायला वगैरे लागली. आणि आम्ही लाईक वाव यार, म्हणजे काय, म्हणजे आपल्या नकळत, म्हणजे तुझ्या नकळत रादर तू किती जणांच्या आयुष्याला यू टचिंग सो मेनी लाईव्स. ट्रू. आणि आय फील पर्सनली मी ते खूप रिस्पॉन्सिबली कन्सिडर करते. म्हणजे आय डोंट फील की ओ वाव आता मी सेलिब्रिटी झाले. अनेक लोक मेसेज करतात ओ मॅम तुम्ही तर सेलिब्रिटी आहेत. म्हणजे प्लीज डोंट कॉल मी सेलिब्रिटी. मला नाही बनायचं सेलिब्रिटी. बिकॉज काय होतं ना रीमा, मला असं वाटतं की एक सिलेब स्टेटस आल्यानंतर एक डिस्टन्स पण क्रिएट होतो. यू बिकम अ लिटिल अनअचिवेबल फॉर दॅट पर्सन. आणि मला तसं नाही राहायचंय कधीच. मी सगळ्यांना रिप्लाय करते इंस्टाग्रामवर. जितके लोक माझ्या जितक्या स्टोरीजना रिॲक्ट करतात त्याच्यावर मी काहीतरी रिॲक्ट करते. आणि समटाईम्स मला असेही लोक विचारतात की तुम्हीच आहात का, की कोणी हँडल करताय तुमचं अकाउंट. म्हटलं नाही, मीच आहे आणि मीच बोलतेय. वाय इज इट सच अ थिंग की म्हणजे आयडियली रेडिओ जॉकीज तेच होते ना, किंवा कॉन्टेंट क्रिएटर्स. पण आपल्याला हा प्लॅटफॉर्म अवेलेबल झालाय जिथे आपण इतक्या लोकांसोबत कनेक्ट होऊ शकतो. तर तो कनेक्ट होण्यासाठी झालाय. फक्त लोकांचे फोटोज लाईक करणं आणि त्याच्यावरती कॉमेंट करणं आणि सो कॉल्ड फॉलोअर राहणं, ह्याला काही पॉइंटच नाहीये ना. आज जर मी फॉर एक्झाम्पल नाशिकला जाते आणि मी जर एखादी स्टोरी टाकली की अरे माझ्याकडे 2 तास आहेत आपण भेटूया का, तर ऍटलीस्ट 4 लोक अशी असावीत जी येऊन मला भेटतील आणि ज्यांच्याशी मी गप्पा मारू शकेन कम्फर्टेबली. तर त्या इंस्टाग्रामचा काही फायदा आहे. करेक्ट. अदरवाईज माझे 1 मिलियन फॉलोअर्स जरी झाले आणि कोणीही तिथे काळं कुत्रं आलं नाही तर काही उपयोगच नाहीये त्याचा. त्यामुळे आय टेक इट दॅट वे. आय कन्सिडर इट व्हेरी लाईक ऑल दीज पीपल. मी त्यांना खूप इम्पॉर्टंट कन्सिडर करते. त्यांचे ओपिनियन्स मी सिरियसली घेते. त्यांचा फीडबॅक असेल तो मी सिरियसली घेते. अनेक वेळा मी त्यांना विचारते की अरे तुम्ही बघितलं का, बघा आणि फक्त लाईक शेअर वगैरे ते नका करू. मला सांगा की तुमचा फेवरेट पार्ट काय होता किंवा तुम्हाला काय आवडलं, मी काय वेगळं करू शकेन. आय फील समटाईम्स व्हेरी रॅन्डमली काही लोक तुम्हाला खूप छान सजेशन्स देतात. ओनली जर तुम्ही ओपन असाल तर. जर तुम्ही या स्टेटसने आलात की हा आहे माझा नेक्स्ट व्हिडिओ आणि आता हा चेकआउट करा, तर मे बी त्यांना असं वाटतं की अरे ओ आय डोंट थिंक दिस इज अ 2-way कम्युनिकेशन. आणि मला ते नकोय कधीच व्हायला. सो आय फील की एक वेळ माझी आई कंप्लेंट करेल की ही सतत फोनवर असते, पण मला तर सगळ्यांना रिप्लाय करायचा आहे. बिकॉज आय नो की माझ्यासाठी मे बी इट विल नॉट मॅटर दॅट मच, बट फॉर दॅट पर्सन इट रिअली मीन्स अ लॉट. यार मला रिसेंटली कोणीतरी मेसेज केला एका मुलाने की प्लीज मॅम मला फॉलो बॅक करा. आता जनरली आय डोंट प्रमोट दिस काइंड ऑफ बिहेवियर. पण मी त्याला म्हटलं की हे बघ मित्रा, पहिली गोष्ट तर ना नॅचरली जेव्हा तुला एखादी व्यक्ती फॉलो करेल ना तेव्हा तुला जास्त छान वाटेल. पण माझ्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी मेसेज केला, तर म्हटलं पण माझा आज वाढदिवस आहे, तुम्ही नाही म्हणणार आहे. मी फॉलो बॅक केलं. त्याला इतका आनंद झाला रीमा, म्हणजे ही वॉज ऑन क्लाउड विच आय डोंट नो. सो मला असं वाटलं की ठीक आहे यार, काय फरक पडतो असं माझ्याच्यानी काय अनकम्फर्टेबल होणार आहे, काहीच नाही. हे उगाच एक
क्लाउड क्रिएट केलेला आहे. बरोबर. सो आय जस्ट वॉन्ट टू बी दॅट अप्रोचेबल पर्सन की उद्या तुझा दिवस वाईट गेलाय तर तू इन्स्टावर येऊन मला सांगशील आणि तुला माहिती मी ऐकेन. हेच हवंय मला फॉर एव्हर, ऑलवेज. सो तोच प्रयत्न आहे. आणि त्यामुळे ते प्रेम पण इट कम्स लाईक आई टेक इट व्हेरी पर्सनली. इट इज नॉट लाईक अरे हा मेरे तो बहुत फॅन्स आहे यार, आज कोई चिकू लेके आया, कल कोई केक लेके आया, असं नाही आहे ते. कोणी स्पेअर करतंय आजच्या काळात तेवढा वेळ तुला सिरियसली घेण्यासाठी आणि तुझ्यासाठी काहीतरी पाठवण्यासाठी, तर इट मीन्स अ लॉट अकॉर्डिंग टू मी. आय टेक इट लाईक व्हेरी, इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फॉर मी. म्हणून मी ठरवलंय की रोज मी काहीतरी एक रील टाकेन. ही कमिटमेंट मी स्वतःला आणि त्या जी कोणी माणसं मला फॉलो करतात त्यांना केली आहे, तर मी ती सिरियसली घेते. मग घरी लग्न असो, माझी तब्येत खराब असो, याव झालं त्याव झालं, दुनियाभरची काही कारणं असतील, आय कॅन टेक देम फॉर ग्रांटेड की मी टाकेन तेव्हा तुम्ही शेअर करा आणि मी नाही टाकलं तर यू शुड बी ओके विथ इट. हे मला नाही पटत. त्यामुळे ते कन्सिस्टंटली मी करण्याचा प्रयत्न करते. राईट. कळलं अभ्यासू मुली कशा असतात त्या. ट्रेट सगळ्या दिसत आहेत. जोक्स अपार्ट, मला तुला आता मी तुला ना एक सिच्युएशन देते आणि त्याच्यामध्ये तू काय बोलशील. ओके. तू ट्रेनमध्ये उभी आहेस आणि ट्रेन अशी प्लॅटफॉर्म जवळ येते आहे आणि एक मुलगा अचानक चढून, तू दारात उभी आहेस आणि एक मुलगा अचानक चढून तुझ्या समोर आला आणि म्हणाला ज्ञानेश्वरी आय लव्ह यू, तर तू काय म्हणशील. मी त्याला म्हणेन थांब मित्र, आधी स्टेशन येऊ दे, उतरून बोलू. जगलास तर पुढे काही पॉसिबिलिटी आहे, इथेच गेलास तर कसं व्हायचं म्हणजे. दॅट्स इट. ओके फाईन. किती काळजी बघा म्हणजे मित्रांनो, किती काळजीवाहू सरकार आहे. अगदी अगदी. ओके. दुसरं की यू हॅव गॉन इन टू अ हॉस्पिटल टू मीट समवन जे तिथे ऍडमिट आहेत आणि तुझ्या भोवती एक असा गराडा जमला लोकांचा की अरे ही आरजे ज्ञानेश्वरी, हिला सूर नव्या ध्यास नवावर पाहिलं होतं. इंटिग्रेशन. हा छान. अशी गर्दी जमा झाली आणि तुला तिथे थांबताच नाही येते, तर तू त्या लोकांना काय म्हणशील. त्यांना मी समजावेन की बाबांनो, म्हणजे तुम्हाला जितका आनंद आत्ता होतोय तो अगदीच व्हॅलिड आहे आणि ग्रेट. आपण सगळे एक वेगळं मीट अँड ग्रीट करूया. मला 10 मिनिटं द्या, मी माझ्या ज्या व्यक्तीला भेटायला आलंय त्याला भेटते आणि मग हॉस्पिटलच्या समोर जे कॅफे आहे तिथे बसून आपण आपली जी काही चर्चा करायची आहे ती करूया. आत्ता तुम्ही तोपर्यंत तिथे जाऊन टेबल पकडा, मी आलेच लगेच. ओके. आणि जर समजा तुला असं दिसलं की एक तू रस्त्यावरून चालली आहेस आणि एक कोणीतरी व्यक्ती एका कुत्र्याला मारतंय, व्हॉट विल बी युअर रिॲक्शन. मी पहिल्यांदा तर, बिकॉज एक सामोपचाराने घेण्याची वृत्ती अनफॉर्च्युनेटली थोडीफार आहे माझ्यात, तर पहिल्यांदा त्याला जाऊन सांगण्याचा प्रयत्न करीन आणि नाही ऐकलं तर मी त्याच्या थोबाडीत वाजवेन, कारण हे नाहीच आहे जस्टिफायबल बिहेवियर. सो मग खड्ड्यात गेली सगळी. छान सर प्लीज असं करा वगैरे नाही, मग कानफटात. आणि मग नाही ऐकले तर कंप्लेंट कोणाकडे, पोलिसांकडे. राइट. एनिमल क्रुएल्टी. ओके कूल. रिमेंबर दॅट. इससे पंगा नहीं लेना चाहिए. ओके. म्हणजे काही गोष्टी नॉन फॉरगिवेबलच आहेत. राईट 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 राईट. ओके. सो नाव ज्ञाना वी कम टू द लास्ट पार्ट ऑफ आवर हे विच इज अ सेगमेंट कॉल्ड सानविवी. साष्टांग नमस्कार विनंती विशेष. आत्ता जर तुला एक पोस्ट कार्ड दिलं आणि सांगितलं की तू या व्यक्तीला, कोणालाही, तुला ज्या व्यक्तीला हवं त्या व्यक्तीला लिही पत्र, तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील. व्यक्तीच असणं एक्सपेक्टेड आहे की कॅन इट ऑल्सो बी अ रॅन्डम इमोशन, थॉट, जे काय व्हॉटएव्हर. एनीवन. ठीक आहे. मी एवढ्या वेळेला हिचा पॉडकास्ट ऐकून ह्याच्यासाठी का प्रिपेअर नाही करून आले, हा एक मला प्रश्न आता पडलाय. म्हणजेच बग तू किती लक्ष देऊन, म्हणजे दादर ते असं का बरं मी केलं असेल असं मला झालंय जरा. पण ठीक आहे. बट इट्स नाईस की इट हॅज कम लास्ट मिनिट, तर ते अजून स्पॉन्टेनियस येईल मला वाटतं. तर मी मला जर पत्र लिहायचं असेल तर मी लिहीन माझ्या पॅशनला. ओके ओके. अँड आय एम गोइंग टू डिरेक्टली टॉक टू माय पॅशन आता. तर मी म्हणेन की
खूप ऍक्च्युली आधीपासून मला माहीत होतं की तू कुठेतरी आहेस माझ्या आतमध्ये, पण थोडासा वेळ गेला डिस्कवर करण्यात. अनेक गोष्टी मध्ये मध्ये मी करत राहिले आणि दरवेळेला कुठेतरी तुला इग्नोर केलं आणि मला असं वाटलं की हां ये तो है ही ना, उसमें क्या है. पण आय एम व्हेरी ग्लॅड की फायनली माझं आणि तुझा भरत मिलाप झालेला आहे. आणि मला असं वाटतंय की आय एम क्लोजर टू यू देन एनी अदर टाइम बिफोर. मला एवढंच म्हणायचंय की तू प्लीज पहिली गोष्ट तर माझी साथ कधी सोडू नकोस आणि असंच असावं फॉर एव्हर की यू गाईड मी. तू मला जिथे सांगशील तिथे मी जावं. तू माझ्याकडनं जितकी डिमांड करशील तितकं ॲज अ पर्सन मला देता यावं. मग ती वेळ असेल, अटेन्शन असेल, फिजिकल कपॅसिटी असेल, थॉट असेल, रिसर्च असेल, अभ्यास असेल, एक्झिक्युशन असेल, सगळ्या गोष्टी. दरवेळेला मला तुझा एक्झिस्टन्स जस्टिफाय करता यावा आणि माझी ओळख माझ्यापेक्षा तुझी असावी असं मला फॉरएव्हर वाटेल. की जर माझं नाव कोणी घेतंय तर कुरळ्या केसांची, अशी दिसणारी, दादरमध्ये राहणारी वगैरे वगैरे असं न होता ती जिची पॅशन अशी अशी आहे अशी माझी ओळख फॉरएव्हर व्हावी. तुझ्या निमित्ताने माझं काम सतत बोलावं, माझ्या कामाने मला जास्त काम मिळावं, माझ्या कामाने माझी ओळख व्हावी, हे मला फॉरएव्हर वाटेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला माझ्या आयुष्यात टिकवून ठेवण्यासाठी रोज माझ्याकडून प्रयत्न व्हावेत. मी कधीच तुला ग्रँटेड धरू नये, मी कधीच असा विचार करून कम्प्लेसंट होऊ नये की पॅशन तो कभी जाता नाही आहे. कारण मला असं वाटतं की पॅशनला जर तुम्ही लक्ष त्याच्याकडे नाही दिलं तर पॅशन गोज अवे. आणि इट हॅज ऑल द राईट टू गो. इट इज लाईक अ ह्युमन इन युअर लाईफ. तर मी तुला माझ्या आयुष्यात एका पद्धतीने जोडीदार म्हणून ट्रीट करावं फॉर एव्हर. आणि जसं आपण आपल्या आजूबाजूच्या आपल्या घरच्यांसोबत डील करताना प्रेम देतो, केअर देतो, अटेन्शन देतो, रिस्पेक्ट देतो. भांडणं वगैरे होतात, ठीक आहे, कधीतरी तुझ्यात आणि माझ्यात पण भांडणं व्हावीत की मला वाटतंय की होतातच. मला वाटतंय प्रॅक्टिकली हे, पण तू म्हणावंस की नाही नाही नाना हे दिस इज नॉट मी आणि तू नको करू किंवा तू कर, असंही व्हावं आपल्यामध्ये. पण मोर दॅन एनिथिंग एल्स मी तुला माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणून ट्रीट करावं, तुझा आदर करावा आणि तू माझ्या आयुष्यात आहेस हे एक ब्लेसिंग आहे, ही जाणीव माझ्या मनात सतत असावी. कारण आय एम शुअर की ती जाणीव जोपर्यंत असेल माझे पाय जमिनीवर नाही जमिनी खाली राहतील. आणि दॅट इज हाव आय ऑलवेज वॉन्टेड टू बी. सो माय डिअर पॅशन, आय लव्ह यू आणि प्लीज बी विथ मी फॉर एव्हर. आणि आय प्रॉमिस की आय विल नेव्हर लेट यू डाऊन. मी दमेन, मी थकेन, मी चक्करून पडेन, बट आय विल नेव्हर लेट यू डाऊन. ग्रेट. आता तुला आठवण करणार होतं की ज्ञाना पोस्ट कार्ड इनलँड लेटर नाही आहे. पॅशन के साथ देयर कांट बी लिमिट यार, प्लीज. या नाही मी समजू शकते, पूर्णपणे समजू शकते. आणि विथ दिस आय वुड लाईक टू से ज्ञाना, जसं मी मगाशी म्हणले तसं देर आर व्हेरी फ्यू पीपल अराउंड मी ज्यांचं ना खूप खूप छान आणि खूप सगळं चांगलं झालेलं मला बघायचं आहे, राईट? सो यू आर वन ऑफ देम. आणि आय गिव्ह यू ऑल माय लव्ह आणि माय गुड विशेस. थँक्यू सो मच. तुला जे जे अचीव्ह करायचं आहे, स्पेशली विथ रिगार्ड्स टू युअर रिलेशनशिप विथ युअर पॅशन, ते तुला करता यावं. थँक्यू. आणि खूप मोठी हो ज्ञाना, खूप मोठी हो. थँक्यू सो मच रीमा. आय हॅव म्युच्युअल फिलिंग्स ॲब्सोल्युटली. आय रिमेंबर जेव्हा तू जॉब नंतर यू वर हसलिंग आणि यू वर डुईंग अ लॉट ऑफ अदर थिंग्स ऑल्सो. पण जेव्हा आय स्टार्टेड फॉलोईंग युअर पॉडकास्ट आणि आय जस्ट फेल्ट लाईक द सेम थिंग ना तुझं आता डिस्क्राईब केलंस ते एक्झॅक्ट मला तुझ्याबद्दल वाटलं त्यावेळेला. आणि आय फेल्ट लाईक इट इज, मला वाटतं ना एखादी व्यक्ती खूप सुंदर दिसते जेव्हा ती त्याला आवडणारी गोष्ट करत असते. दॅट पर्सन इज द मोस्ट ब्युटिफुल पर्सन. आणि त्यावेळेला तरी वेन यू स्टार्टेड इट वॉज ओनली ऑडिओ, आता तरी व्हिडिओ ऑडिओ दोन्ही आहे, सो वी कॅन ऑल्सो सी यू, वॉच यू. पण नुसतं ऑडिओमध्ये पण ना मला ते फील होत होतं की how happy this is making you. And there can be nothing more beautiful than that, yaar. True. Just nothing. म्हणजे no vacation, no luxurious stay, no food can make you that happy. True. As much as you are while you're doing something that you really love. त्यामुळे ते ऐकून आणि आता ऑफकोर्स बघून सुद्धा आणि आता एक्सपिरियन्स करून सुद्धा I am really very happy.